अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सरंग करते तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आपल्या डोळ्यांदेखत जग बदलतंय। या वेगवान जगात रोज नवनवीन रहस्य उलगडतायत। मानवी कल्पनेलाही थक्क करणाऱ्या जागतिक घडामोडी आणि विज्ञानाची अनोखी स्वप्न या सगळ्याचा वेध घेण्यासाठी सज्ज व्हा। सुरू करूयात आमचं खास बातमीपत्र अर्थात विश्वसंचार। चंद्रावर मानवी वस्ती उभारण्याचं जगाचं स्वप्न आता आणखी जवळ आलंय आणि हे शक्य केलंय भारताच्या इस्रोनं। चांद्रयान-2च्या ऑर्बिटरनं पाठवलेला डेटाचा अभ्यास करून भारतीय शास्त्रज्ञांनी चंद्राच्या अशा भागांचा नकाशा तयार केलाय जिथे अब्जावधी वर्षांपासून प्रकाशही पोहोचलेला नाही। तर उणे 248°C तापमानात मानवी डोळ्यांनाही न दिसणाऱ्या अंधारा खड्ड्यांमध्ये पाण्याचा बर्फ सुरक्षित असल्याचा दावा आता शास्त्रज्ञांनी केलेला आहे। तर हा नेमका शोध कसा लागला समजून घेऊयात। इस्रोच्या चांद्रयान-2नं अंतराळात इतिहास रचलाय। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच्या अत्यंत थंड आणि आजवर गूढ राहिलेल्या अंधाऱ्या विवरांमध्ये जमिनीच्या अगदी खाली पाण्याचा बर्फ दडलेला असल्याचा मोठा शोध लागलाय। अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीच्या शास्त्रज्ञांनी हा नवा खुलासा केलाय। चंद्रावर अशी काही डबली शॅडोइड क्रेटर्स आहेत जिथे कधीच सूर्यप्रकाश पोहोचत नाही। येथील तापमान उणे 248°C पर्यंत खाली जातं। या कमालीच्या थंडीमुळे अब्जावधी वर्षांपासून तेथील बर्फ जशाच्या तसा सुरक्षित आहे। या अथांग अंधारात शोध घेण्यासाठी चांद्रयान-2च्या DFSARचा वापर करण्यात आला। या उपकरणानं मायक्रोवेव्ह लहरीच्या मदतीनं जमिनीखालील खडक आणि बर्फ यातील अचूक फरक शोधून काढलाय। चंद्रावर पाण्याचा साठा मिळणं हा मानवी इतिहासातील अत्यंत क्रांतिकारी शोध आहे। भविष्यातील मानवी चंद्र मोहिमा, अंतराळवीरांचं वास्तव्य आणि पुढील अंतराळ प्रवासासाठी हे पाणी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। थोडक्यात काय तर भारताच्या चांद्रयान-2नं चंद्राच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यांचं रहस्य जगाच्या समोर आणलंय ज्यांना आजवर कुणीही स्पर्श करू शकलं नव्हतं। सुई टोचण्याची भीती वाटते, वेदना नकोशा वाटतात, तर मग तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक अशी बातमी समोर येते। आता ब्लड टेस्टसाठी शरीरामधून रक्त काढण्याची अजिबात गरज उरणार नाहीये। लंडन मधल्या संशोधकांनी चक्क डोळ्यांच्या एका लहान व्हिडिओवरून रक्तातील लाल पेशींचं प्रमाण मोजण्याचं नवीन तंत्रज्ञान शोधून काढलंय। तर नेमकं काय आहे हे तंत्रज्ञान आणि याचा फायदा रुग्णांना नेमका कसा होणार पाहूयात। आता रक्तातील लाल पेशींचं प्रमाण तपासण्यासाठी सुई टोचून रक्त काढण्याची गरज भासणार नाहीये। लंडनच्या संशोधकांनी एक असं क्रांतिकारी तंत्रज्ञान विकसित केलंय जे डोळ्यांच्या एका लहान व्हिडिओच्या मदतीनं रक्तातील लाल पेशींचं प्रमाण अचूक ओळखू शकते। NPJ डिजिटल मेडिसिन या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं असून 224 जणांवर केलेल्या चाचणीत या तंत्रज्ञानानं 80%हून अधिक प्रकरणांमध्ये ॲनिमियाचं अचूक निदान केलंय। हे तंत्रज्ञान लगेचच पारंपरिक रक्त तपासणीची जागा घेणार नसलं तरी रुग्णांसाठी एक उत्तम स्क्रीनिंग टूल म्हणून काम करतं। विशेषतः गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये जिथे प्रयोगशाळांची कमतरता आहे तिथे हे तंत्रज्ञान अत्यंत वरदान ठरेल। लंडन इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीच्या डॉक्टर क्रिस्टिन इयेरे आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर थिओडोर लेंग यांच्या मते बाह्यरुग्ण तपासणी, घरातील आरोग्य देखरेख, डायलिसिस आणि बालरोग विभागात वारंवार वेदनारहित तपासणी करण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे। तथापि हे तंत्रज्ञान अद्याप पूर्णपणे व्यावसायिक वापरासाठी तयार नसून प्रत्यक्षात क्लिनिकमध्ये वापरण्यासाठी याला अजून काही टप्पे पार करावे लागतील असं ओरेगन हेल्थ युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर पीटर कॅम्पेल यांनी स्पष्ट केलंय। काजू कतली असो वा मोतीचूर लाडू, मिठाई समोर आली की सर्वात आधी आपली नजर खेचून घेतो तो म्हणजे त्याच्यावर लावलेला चांदीचा वर्ख। मिठाईला प्रीमियम आणि आकर्षक बनवणारा हा चांदीचा अत्यंत पातळ थर फक्त सुंदरतेसाठी लावला जातो की यामागे काही वैज्ञानिक कारण सुद्धा आहे जाणून घेऊयात। आपल्या देशात सण उत्सव आणि मिठाई यांचं एक अतूट नातं आहे। काजू कतली, पेढा किंवा बर्फी असो त्यावर चांदीचा चमचमणारा वर्ख नसेल तर मिठाईचा थाट काहीसा अपूर्णच वाटतो। पण तुम्ही कधी विचार केलाय का की मिठाईवर हा चांदीचा वर्ख नक्की का लावला जातो? तर मिठाईवर चांदीचा वर्ख लावण्याची परंपरा अतिशय प्राचीन आणि शाही आहे। जुन्या काळात राजघराण्यांमध्ये अन्नपदार्थ अधिक खास, मौल्यवान आणि आकर्षक दाखवण्यासाठी सोनं चांदीचा वापर केला जायचा।
काळाच्या ओघात ही शाही परंपरा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली आणि आज मिठाईवर वरखं लावणं हे शुभ, समृद्धी आणि पाहुण्यांच्या आदरातिथ्याचं प्रतीक मानलं जातं. फक्त सौंदर्यच नाही तर आयुर्वेदातही चांदीला थंड प्रकृतीचा धातू मानला गेलाय, जो शरीराला अंतर्गत थंडावा देण्यास मदत करतो. अत्यंत काळजीपूर्वक विशिष्ट पद्धतीनं चांदीला ठोकून हा अत्यंत पातळ आणि नाजूक वरख तयार केला जातो. मात्र आजच्या काळात आरोग्य तज्ज्ञ केवळ फूड ग्रेड प्रमाणित शुद्ध वरख वापरण्याचा सल्ला देतात. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही चांदीच्या वरखाची मिठाई खाल तेव्हा त्यामागे दडलेला हा शाही इतिहास नक्की लक्षात ठेवा. विचार करा, तुम्ही वॉशिंग मशीन लावली आहे पण त्यामध्ये डिटर्जंट पावडर टाकायला विसरलात, तरीही कपडे एकदम चकाचक निघाले तर? हे ऐकायला नक्कीच अशक्यच वाटतंय ना? पण आता हे प्रत्यक्षात शक्य होणार आहे. शास्त्रज्ञांनी कपडे धुण्याच्या जगात एक असा क्रांतिकारी शोध लावलाय ज्यामुळे महागड्या डिटर्जंटची गरजच आता उरणार नाहीये आणि पाणी विजेची बचत सुद्धा 80% होणार आहे. तर काय आहे हे अनोखं वॉटर आर्मर तंत्रज्ञान, जाणून घेऊयात. तुम्ही रोज कपडे धुण्याच्या त्रासाला कंटाळला आहात का? महागडं डिटर्जंट, तासनतास चालणारं वॉशिंग मशीन आणि पाण्याचा अपव्यय या सगळ्यापासून आता कायमची सुटका होणार आहे. कारण विज्ञानानं कपडे धुण्याच्या पद्धतीत एक क्रांतिकारी क्रांती घडवून आणली आहे. आता कपडे धुण्यासाठी डिटर्जंटची अजिबात गरज भासणार नाहीये आणि पाणी आणि विजेची तब्बल 80% बचत होणार आहे. चीनमधील साऊथ ईस्ट आणि जिलिन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एका अनोख्या मॉलिक्युलर वॉटर आर्मर म्हणजेच आण्विक जल कवचाचा शोध लावलाय. शास्त्रज्ञांनी सुती, रेशीम आणि पॉलिस्टरच्या कपड्यांवर एक विशेष स्वयंस्वच्छ कोटिंग तयार केलंय. हे कोटिंग कपड्यांच्या धाग्यांवर पाण्याचा एक अतिशय सूक्ष्म संरक्षणात्मक थर तयार करतं. या जल कवचामुळे तेल, अन्न, घाम किंवा धुळीचे डाग कपड्याच्या मुख्य धाग्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. हे कवच डाग आणि कपड्यांच्या मध्ये एका मजबूत भिंतीसारखं काम करतं. परिणामी कपड्याला लागलेला कोणताही हत्ती डाग साबणाशिवाय केवळ पाण्याच्या एका हलक्या प्रवाहानं सहज वाहून जातो. नेहमीच्या वॉटरप्रूफ कपड्यांपेक्षा हे तंत्रज्ञान पूर्णपणे वेगळं असून यामुळे नदी नाल्यांमध्ये सोडलं जाणारं रासायनिक सांडपाणी आणि मायक्रोप्लास्टिकचा धोकाही टळणार आहे. कम्युनिकेशन केमिस्ट्री या नामांकित जर्नलमध्ये प्रकाशित झालेले हे संशोधन भविष्यात घरगुती लॉन्ड्रीचा चेहरामोहरा बदलून टाकणार हे मात्र नक्की. बदलतं जग आणि बदलत्या घडामोडी. आजच्या विश्वसंचारमध्ये आपण अशाच बदलांचा प्रवास पाहिला. आजचा संवाद इथेच थांबतोय, पण जगाच्या वेगासोबत आपण पुन्हा भेटणार आहोत नव्या घडामोडींसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत पाहत रहा विश्वसंचार, फक्त पुढारी न्यूजवर.